मित्रांनो, उत्तर पूर्व वास्तू दोष असलेल्या घरामध्ये तुम्ही राहत आहात का? या दिशादर्शकतेमुळे तुम्हाला किंवा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर वाईट परिणाम होऊ शकतील अशा वास्तू दोषांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? वास्तूच्या या विशिष्ट पैलूबद्दल आपले ज्ञान तपशीलवार प्रकाशात आणण्याची हीच वेळ आहे. वास्तुशास्त्रानुसार सर्व दिशा महत्त्वाच्या आहेत आणि त्यांचे स्वतःचे काही महत्त्व आहे. आज आपण एका विशिष्ट दिशा म्हणजे उत्तर पूर्व वास्तू, त्याचे दोष आणि उपाय याविषयी तपशीलवार माहिती घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पुढील मुद्दे पाहणार आहोत. 1. ईशान्य वास्तू म्हणजे काय? 2. ईशान्य दिशेचे महत्त्व. 3. ईशान्य वास्तू दोष आणि त्यांचे परिणाम. 4. ईशान्य वास्तूसाठी सर्वोत्तम प्लेसमेंट. 5. ईशान्य घरातील वास्तुदोषांसाठी उपाय. 6. ईशान्य भागात शौचालय. 7. ईशान्येकडील स्वयंपाकघर. 8. ईशान्येकडील ओव्हरहेड पाण्याची टाकी. 9. ईशान्येतील जिना. 10. ईशान्येकडील सेप्टिक टाकी. 11. ईशान्येकडील कळ. 12. उत्तर पूर्व वास्तूसाठी आणखी काही वास्तू टिप्स. मित्रांनो, पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन नक्की करा. चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात. 1. ईशान्य वास्तू म्हणजे काय? आतापर्यंत तुम्हाला हे आधीच माहीत असेल की मुख्य दरवाजातून घरातून बाहेर पडताना आपण ज्या दिशेला तोंड देतो ती त्या घराची दिशा असते. तर उत्तराभिमुख वास्तू आणि पूर्वाभिमुख वास्तू असल्याने काय सूचित होते ते तुम्ही सहज समजू शकता. पण ईशान्येकडे तोंड करून वास्तू असल्यास ते कसे शोधायचे? हे अगदी सोपे आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला अशी वास्तू सापडणार नाही जी कोणत्याही 4 प्रमुख दिशांना थेट निर्देशित करते, परंतु एकमेकांना छेदणाऱ्या दिशांना निर्देश करते. यासाठी तुम्ही वास्तू कंपासची मदत घेऊ शकता. 2. ईशान्य दिशेचे महत्त्व. प्रत्येक दिशेला त्याचे महत्त्व असले तरी ईशान्य दिशा ही देवाची दिशा असल्याने ती शुभ मानली जाते. भगवान शिव या दिशेला राहत असल्याने याला ईशान्य कोपरा असेही म्हणतात. या कारणास्तव ईशान्य दिशेला प्राचीन हिंदू ग्रंथांमध्येही खूप महत्त्व आहे. या दिशेने तुम्हाला सर्वात सकारात्मक, प्रगतिशील आणि शक्तिशाली ऊर्जा मिळते. जर तुम्ही त्यांना योग्य प्रकारे चॅनल केले तर तुम्हाला चांगले आरोग्य, भरपूर संपत्ती, समृद्धी मिळू शकेल. शिवाय गुरु हा ईशान्य दिशेचा शासक ग्रह आहे, तर ते नशीब, वाढ, विस्तार दर्शवते. या कारणांमुळे कोणत्याही घरासाठी किंवा प्लॉटसाठी वास्तूचे विश्लेषण करताना ईशान्य दिशा ही नेहमीच प्रमुख दिशा मानली जाते. 3. ईशान्य वास्तू दोष आणि त्यांचे परिणाम. जरी ईशान्येशी संबंधित सकारात्मकता आहेत तरीही काही अंतर्निहित दोष असू शकतात जे सकारात्मक ऊर्जेमध्ये व्यत्यय आणू शकतात आणि अडथळा निर्माण करतात. यामुळे शेवटी त्रास, चिंता आणि दुर्दैव येईल. 4. ईशान्य दिशेशी संबंधित काही वास्तुदोषांवर एक नजर टाकूया. आर्थिक समस्या. जास्त खर्च, रोख रकमेच्या प्रवाहात अडथळा किंवा पुरेसे पैसे कमवण्यात अडचण. तुम्हाला काही किंवा इतर प्रकारच्या आर्थिक समस्या असण्याची शक्यता आहे. तुम्हाला कर्ज मिळण्यात किंवा भरण्यात अपयश येऊ शकते. कर्जबाजारी होऊ शकता किंवा दीर्घकाळ दिवाळखोरी होऊ शकते. कौटुंबिक समस्या. घरगुती भांडणे, वाद, गैरसमज इत्यादी यामुळे संपूर्ण कुटुंबाच्या मानसिक आरोग्यामध्ये गंभीर गडबड होऊ शकते. जोडीदाराच्या बाबतीत ते विभक्त होऊ शकते किंवा घटस्फोट देखील होऊ शकते. आरोग्याच्या समस्या. डोक्याशी संबंधित समस्या जसे मायग्रेन, चुकीचा निर्णय घेणे, गोंधळ, नैराश्य, खराब दृष्टी इत्यादी. तसेच कुटुंबात पक्षाघात, डोक्याला दुखापत, मानसिक आजार, किडनीशी संबंधित आजार. 5. ईशान्य वास्तूसाठी सर्वोत्तम प्लेसमेंट. आधीच स्पष्ट केल्याप्रमाणे अशा वास्तूमध्ये, विशेषतः घराच्या ईशान्य कोपऱ्यात अशा अनेक प्लेसमेंट टाळण्याचा सल्ला दिला जातो. तर तुम्ही विचार करत असाल की जर बाथरूम, किचन, जिना, बेडरूम इत्यादी ठेवण्याने वास्तुदोष होतात तर त्याऐवजी कोणत्या खोल्या ठेवता येतील?
सर्वोत्तम परिणामासाठी या कोपऱ्यात पूजा कक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा. ही देवाची दिशा असल्यामुळे मंदिर असल्याने देवाची ऊर्जा अधिक ठळकपणे वाहते. तसेच तुम्ही या झोनमध्ये लिव्हिंग रूम किंवा अभ्यास करण्याचा विचार करू शकता. घराच्या या विभागांमध्ये आपण नोकरीशी संबंधित काम वेळोवेळी पार पाडतो. ते करताना सर्जनशीलता आणि विश्लेषणात्मक विचार येतो. 6. ईशान्य घरातील वास्तुदोषांवर उपाय. तुम्हाला आता ईशान्य घरातील वास्तुदोष आणि त्याचे परिणाम माहीत आहेत, सांगायची गरज नाही. आपण त्यांना शक्य तितक्या लवकर दुरुस्त करणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमचे घर बांधत असाल तर तुमच्या मजल्यावरील योजनेचे पुनर्मूल्यांकन करून तुम्ही ते सहजपणे घडवून आणू शकता. परंतु प्रत्येक जण स्वतःचे घर बनवू शकत नाही. तर अशा व्यक्तींचे काय, ज्यांनी आधीच असे घर किंवा फ्लॅट खरेदी केला आहे किंवा वडिलोपार्जित घरात राहतात. तर यासाठी तुम्ही खालील गोष्टी विचारात घेऊ शकता. 1. ईशान्येकडील शौचालय. स्नानगृह किंवा शौचालय असणे हा ईशान्य वास्तूचा वाईट वास्तुदोष आहे. देवाच्या घरी नकारात्मक जल ऊर्जा निर्माण करणे अत्यंत अशुभ आहे. दुष्परिणाम नाकारण्यासाठी खालील गोष्टी करा. पिरॅमिड ठेवा. समुद्राच्या मिठाने एक वाडगा भरा आणि ते नॉर्थ ईस्ट टॉयलेटमध्ये ठेवा आणि आठवड्यातून किमान एकदा मीठ बदला. स्पायडर प्लांट किंवा मनी प्लांट सारखे इनडोअर प्लांट ठेवा, जे लक्षणीय प्रमाणात नकारात्मक ऊर्जा शोषू शकते. इनडोअर प्लांट ठेवून किंवा एअर फ्रेशनर फवारून टॉयलेट नेहमी ताजे ठेवा. तुमच्याकडे 2 स्नानगृहे असल्यास केवळ अंघोळीसाठी ईशान्य कोपऱ्यातील बाथरूम वापरा. 2. ईशान्येकडील स्वयंपाकघर. स्वयंपाकघर जिथे आपण आपले रोजचे जेवण तयार करतो. आपले पोषण आणि आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी वास्तू परिपूर्ण ठेवणे महत्त्वाचे आहे. या भागात वास्तुदोष असल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. हे परिणाम नाकारण्यासाठी खालील उपायांचा अवलंब करा. गॅस स्टोव्ह खाली पिवळा जैसलमेर मार्बल ठेवा. समुद्राच्या मिठाने एक वाडगा भरा आणि ते नॉर्थ ईस्ट मध्ये ठेवा आणि आठवड्यातून किमान एकदा मीठ बदला. पिरॅमिड ठेवा. 3. ईशान्येकडील ओव्हरहेड पाण्याची टाकी. ओव्हरहेड पाण्याची टाकी घराच्या पृथ्वी घटकाचे प्रतिनिधित्व करते. चुकीच्या प्लेसमेंटमुळे त्याचे दुष्परिणाम नाकारण्यासाठी खालील गोष्टी करा. पाण्याची टाकी निळ्या रंगात रंगवा. दक्षिण पश्चिम झोनमधील टाकी हलवा. 4. ईशान्येकडील जिना. जिना तळमजला वरच्या किंवा छताला जोडतो आणि त्याचे स्वतःचे महत्त्व आहे. त्याचे दुष्परिणाम दूर करण्यासाठी खालील गोष्टी विचारात घ्या. स्प्रिंग किंवा टॉटस रेमेडीज करा. 5. ईशान्येकडील सेप्टिक टाकी. सेप्टिक टाकी बाथरूम प्रमाणेच नकारात्मक पाण्याची ऊर्जा निर्माण करते. त्याचे दुष्परिणाम दूर करण्यासाठी खालील प्रयत्न करा. सेप्टिक टाकीला निळ्या रंगात रंगवा. शक्य तितक्या लवकर या कोपऱ्यापासून दूर हलवा. पिरॅमिड ठेवा. 6. उत्तर पूर्व मध्ये कट. ईशान्येला कट असणे खालील उपायांनी निश्चित केले जाऊ शकते. ईशान्य वास्तू झोनमध्ये पिरॅमिड लावा. ईशान्य बाह्य भिंतीवर एक आरसा ठेवा. अशा प्रकारे ईशान्य कोपऱ्याच्या विस्ताराचा भ्रम निर्माण होतो. हे काही सोपे उपाय आहेत जे तुमचे ईशान्य वास्तुदोष प्रभावीपणे दूर करू शकतात. 7. उत्तर पूर्व वास्तूसाठी आणखी काही वास्तू टिप्स. ईशान्य कोपऱ्यात कधीही अडथळा आणू नका, जसे की अवजड फर्निचर, शू रॅक इत्यादी. जागा मोकळी ठेवा जेणेकरून ऊर्जा मुक्तपणे वाहू शकेल. घराची ही बाजू नेहमी स्वच्छ ठेवा आणि कोणत्याही जंक वस्तूंपासून मुक्त ठेवा, जसे की कटर. हा झोन कोणत्याही दुरुस्ती किंवा बांधकामापासून मुक्त ठेवण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये ईश्वरीय ऊर्जा वाहून नेण्यासाठी या झोनमध्ये पूजा कक्ष ठेवा. वास्तू पिरॅमिड्स, देवाच्या मूर्ती, घरातील वनस्पती, आरसे आणि योग्य रंगांचा वापर करून वास्तुदोषांचे दुष्परिणाम टाळा. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.